काय गडबड मित्रांनो, तर तुम्ही बघितलात आपली कोकणातली मे महिन्याच्या सुट्टीचा एन्जॉय आणि सुजित भावाचा गोंधळ. तर आता आम्ही निघालोय कराडला, म्हणजे माझ्या सासरवाडीमध्ये. तर चला, आम्ही केली होती भरत मामांची सुपरफास्ट रिक्षा आणि निघालो कराडला जाण्यासाठी. तर दादा आणि वहिनी पण आमच्यासोबत आले, पण त्यांना आम्ही तळ्यामध्ये ड्रॉप केलं आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. कराड, खेड टू कराड. चला. मस्त असा प्रवास चालू झाला आणि प्रवासामध्ये भरत मामांशी गप्पा मारत मारत आम्ही पोचलो खेड टू कराडच्या मध्ये असलेला कुंभर्ली घाट. त्या घाटामध्ये मस्त असा निसर्गाचा आनंद घेत आम्ही आमचा प्रवास पुढे चालू ठेवला. 3.5-4 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो कराडला. तिथे ऑटोमध्ये CNG भरून घेतला आणि अर्ध्या तासाने आम्ही पोचलो आमच्या घरी. बघा ध्रुव कसा बाबांना आवाज मारतोय, बेल मारून बोलवतोय. घरी पोचलो, फ्रेश झालो, सगळेजणांनी मस्त पोटभर जेवलो. आणि हे बघा, हे भरत मामा आणि ही त्यांची सुपरफास्ट रिक्षा. त्यांनी खूप मस्त असा प्रवास करत आम्हाला आमच्या घरी सोडलं आणि ते आत्ता निघाले होते त्यांच्या घरी जाण्यासाठी. चला बाय. मग काय, पुढे ध्रुवची मजा चालू. ध्रुव गेला पाठीमागे, घराच्या पाठीमागे असलेल्या झाडांचा एन्जॉय आनंद घेण्यासाठी. बघा चला दाखवतो. हाय सोबत आहे. थांब थांब, पुढे जाऊ नको बाबू. बघू बस जरा मिनटा. नारळ पाणी, नारळ पाणी. अरे का बंद कर. सुप्रभात मित्रांनो. तर तुम्ही बघितलं, खूप सारे नारळ काढले, पाणी पियालो, मस्त एन्जॉय केला, रात्री झोपलो आणि आराम करून सकाळी उठून आम्ही निघालोय कोल्हापूरला फिरण्यासाठी. तर चला आमच्यासोबत. चला तर मित्रांनो, आता आम्ही इथून कराड सांगलीवरून चाललो आहे कोल्हापूरला. कोल्हापूरला बरंच खूप काय फिरणार आहे आम्ही. तर इकडे आता एक दिवस राहिलो आणि मग कोल्हापूरला फिरणार. आता आपण कुठे कुठे आज फिरणार आहे ते मी पुढे दाखवतो. चला. ड्रायव्हर साहब किधर जा रहे, कुठे चाललाय? गाडी चालवणार आहे असतो. ध्रुव मोरे. ध्रुव मोरे इज द बॉस. कोण आहे बॉस?
मी बस रे बाबू बस. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं घर देवराष्ट्रेमध्ये त्यांचं घर आहे बघा. जुनं घर नाही ठेवलंय तसं स्मारक म्हणून ठेवलंय ना ते. हे ध्रुव इकडे तिकडे पडशील. तर आम्ही आलोय सागरेश्वर मंदिर देवस्थान देवराष्ट्रेमध्ये आहे. सागरेश्वर मंदिर शंकराचं मंदिर आहे हे बघा मस्त. देवदर्शन पहिलं स्थान आहे आपलं सागरेश्वर. हे आपलं पहिलं देवस्थान आहे सागरेश्वर. आपण आता निघालो ज्योतिबाला कोल्हापूरला ज्योतिबा दर्शन करण्यासाठी आणि मग महालक्ष्मीचं. आणि ते पहिलं स्थान आहे सागरेश्वर. तिथे आपण दर्शनाला आलो आहे. चला दर्शन घेऊया आपण. पुढे पाय घसरतो. मम्मीला दिली राहता मम्मी. आंघोळीचा हा धुण्याचा तू पिण्याचा कोण येते चांगली मामा ती कोण आहे पप्पा देवाला मंदिरात असलेलं हे वडाचं झाड खूप मोठ्या पारंब्या आणि सुमारे 400 ते 500 वर्ष जुनं हे झाड आहे इथे बघा. अजून तसंच्या तसं उभं आहे. फार सुंदर. चला भोलेनाथाचं दर्शन झालं आणि आम्ही आता निघालो पुढच्या प्रवासाला ज्योतिबासाठी. थोड्याच वेळात आम्ही सगळे पोचलो ज्योतिबा मंदिरामध्ये. तर चला ज्योतिबा देवाचं दर्शन करूया. काय पण काय पाहिजे मस्त असं ज्योतिबा देवाचं दर्शन झालं. आतमध्ये कॅमेरे अलाउड नव्हते म्हणून काय मला व्हिडिओ काढता आली नाही. पण आमचं खूप मस्त असं दर्शन झालं. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. चला मस्त असं ज्योतिबा देवाचं दर्शन झालं. कपाळावरती भंडारा लावला एवढं भारी वाटत होतं. मग तिथूनच आम्ही निघालो जवळ असलेल्या यमाई देवीचं दर्शन घेण्यासाठी. असं बोलतात ज्योतिबा देवाचं आणि यमाई देवीचं दर्शन घेतलं की पुण्यप्राप्ती होते. तर चला आता आपण घेऊया यमाई देवीचं दर्शन. यमाई देवीचं दर्शन झालं आणि मंदिरातच असलेली एका पाषाणावर कोरलेली शिवशंकर भोलेनाथाची पिंड आणि नंदी खूप भारी.
इकडे इकडे ते बघ माऊ आली बघ. येस. यमाई मंदिरात ज्योती, शीतलची बहीण मोठी आणि तिचे मिस्टर तिथे आम्हाला जॉईंट झाले आणि आम्ही सुरुवात केली पुढच्या प्रवासाला. आणि थोड्याच वेळात आम्ही पोचलो पन्हाळा किल्ल्यावरती तिथे फिरण्यासाठी. चला बघा. चला, ज्योतिबाचं दर्शन आपलं झालेलं आहे. आता आपण आलो आहे जवळच असलेल्या पन्हाळा किल्ल्यावरती. आम्ही सगळेजण फॅमिली, ज्योती, शीतलची बहीण पण आलेली आहे आणि भाऊजी तिचे. पुढं सावल्या आहे बघा, तिथं लावा. पुढं परतून लावा ते प्रशांत. महाराज केव्हा किती किती गडाचे किल्ले मांडले मला आता नगरवर आणले तेव्हा. काय मग फिरला का खूप? चला, आमचं आता ज्योतिबा दर्शन झालं आहे आणि पन्हाळा किल्ल्यावर आलो. पन्हाळा किल्ला पण बघून झाला आहे. तर आम्ही आता झुणका भाकर इथे खाणार आहे आणि याला चिंगमची पडले. चिंगम घेऊया नंतर आपण दुकानामध्ये. चिंगम लहान मुलांनी खायचं नसतो, इथे अडकतो. लय मोठा झाला ना आता, थुकतो चावून. पण ती बघा तिकडून आमची अनु बघा आले, ती आता भेटले आणि आम्ही आता तिच्या गावाला जाणार आहे कोल्हापूरला 2 दिवस. 4 दिवस जाणार आहे आम्ही आणि आता आम्ही पोटभर इथे झुणका भाकर खाणार आहे. तर चला आम्ही बघूया. थोडी घे. ध्रुव गेला परत तिच्याबरोबर. वीर आहे. झेंडा आहे की नाही तिथे आई आजी म्हातारी आहे. पन्हाळगडावरनं आता झालेलं आहे फिरून. पन्हाळगडाचं दर्शन झालेलं आहे आमचं. आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय? कोल्हापूर महालक्ष्मी. कोल्हापूर महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी चाललोय. बायको कुठे गेली? बायको आहे. चला बघूया आता आपण दर्शन आपलं पुढचं कसं होतं ते. आमची अनु आहे. हां, हे बघा. फायनली थोड्या प्रवासानंतर आम्ही पोचलो कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये. चला गाडी पार्किंगला लावून मंदिरामध्ये जाऊया दर्शन घेण्यासाठी. बाटली गाडी माहित आहे ना. हा ये हॅलो. आता कुठे माझ्या मंदिर पाऊस पाया पण घेऊ मग काय ते केलं असं. मस्त असं महालक्ष्मी मातेचं दर्शन झालं आणि आम्ही सगळे निघालो कोल्हापूरमधील फेमस रंकाळा तलाव. वर्ल्ड फेमस रंकाळा तलाव. तेवढ्यात तिथे थोडा थोडा पाऊस चालू झाला. सगळ्यांची धावपळ चालू होती. हा बघा ध्रुव पण भिजतोय, पण थोडाच पाऊस होता. मग आम्ही निघालो पुढे. मंदिरामध्ये प्रसाद, कोल्हापूर महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये मस्त लाडूचा प्रसाद घेतला. तिथे असलेल्या मंदिरात, दत्तगुरू मंदिरात दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही पुढे.
लक्ष्मी देवीचं दर्शन झालंय. आता आपण आलो रंकाळा तलाव. तिकडे काय नाही. बरं आहे. तिकडे आलो. तर आता आम्ही रंकाळा तळावावरनं ज्योती यांच्या बाईकवरून त्यांच्या घरी चाललेलो आहे. कारण आपल्याला फोर व्हीलर येत नाही आणि म्हणून ज्योतीच्या मिस्टरांनी फोर व्हीलर घेतले चालवायला आणि मी आता बाईक चालवत आणि शीतल बसले पाठीमागे. आम्ही जाणार आहे आता निपाणीला. रिस्क घेऊन बसली मी. रिस्क घेऊन बसले आणि कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा बाईक चालवणार आहे मी. तर चला आता आपण बघूया. निपाणीमध्ये मस्त मस्त जेवण केलं आहे त्यांनी आपल्यासाठी. तर बघूया काय काय केलं आहे ते. चला. रंकाळ्यावरून निपाणीला जाताना मध्ये हे सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं मंदिर. तर तिथे आम्ही दर्शन घ्यायला थांबलो. बघा मस्त शांत वातावरण. दर्शन घेऊया. चला आजच्या दिवसाचे देवदर्शन झालेले आहेत आणि आम्ही पोचलोय ज्योती यांच्या घरी. चला फ्रेश होऊया आणि मस्त जेवण घेऊया. जेवण झालेलं आहे मस्त असं रसरशीत मटण रस्सा, चिकन रस्सा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. चला जेवतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या. जय शिवराय.